लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथे गोदावरी नदीत बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास नदीतील पानवेलीमध्ये मृतदेह आढळून आलाय। या घटनेमुळे चांदोरी परिसरात शोककळा पसरली आहे। मृत तरुणाचं नाव रवींद्र गंगाराम झुरडे, वय वर्ष 38 असून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र झुरडे हे गोदावरी नदी परिसरात असतानाच अचानक तोल जाऊन पाण्यात पडले। काही वेळानंतर स्थानिकांना नदीत एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले। स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीनं घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली आहे। अखेर दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीतील पानवेलीमध्ये आढळून आलाय। या घटनेची नोंद सायखेडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस घुगे, पोलीस उपनिरीक्षक पी.के. अढांगळे, पोलीस हवालदार नाईक, पोलीस अंमलदार गांगुर्डे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे। शोधकार्य करताना स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, किसन जाधव, फकीरा धुळे, वैभव जमधेडे, विलास गांगुर्डे, सूरज पगारे, सोमनाथ कोटमे, सचिन कांबळे, राजेंद्र टर्ले, पोलीस पाटील अनिल गडाख, ग्रामपालिका सरपंच विनायक खरात, सदस्य रवींद्र बदादे आणि ग्रामस्थ उपस्थित होते। मयताच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे चांदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।